मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, एज्युकेशनल काउन्सिलर, शैक्षणिक सल्लागार, आपलं ह्या प्रकाश काउन्सिलर चॅनलमध्ये अगदी मनापासून मी स्वागत करत आहे। आपण सातत्याने हनुमान चालीसा याविषयी बोलत आहोत। आज एक 3-4 व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत। आता पुढच्या टॉपिकमध्ये मी आपल्याशी बोलतोय। आजचा जो विषय आहे, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हात वज्र और ध्वजा विराजे, कांदे मूज जनेऊ साजे। ह्या एक 2-4 वाक्यांबद्दल आपण थोडंसं समजून घेणार आहोत। संत तुलसीदास हनुमंतांना सांगताय, त्यांचं वर्णन करत आहे, कंचन बरन विराज सुबेसा। अख्खी दुनिया आज सोन्याच्या मागे लागलेली आहे। बाकीच्या देवतांना आपण अलंकार सोन्याचे परिधान करतोय, पण बजरंगबली कसे आहे? त्यांचं शरीरच सोन्याचं आहे। कंचन बरन विराज सुबेसा, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा पोशाख आहे, त्यांचं ड्रेसिंग आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, माझा पाल्य किंवा आपला विद्यार्थी हा कंचन बरन विराज सुबेसा, त्याचा ड्रेस कसा असायला पाहिजे? त्याचा शाळेचा युनिफॉर्म असेल किंवा एरवी तो जेव्हा असतो त्याचं कपडे अप टू डेट असायला पाहिजे, तो कायम टकाटक असला पाहिजे। हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या मुलांच्या दृष्टिकोनातून आहे। जर माझ्याकडे नवीन कपडे घातले, जसं मला एक उत्साह मिळतो, एक वेगळं फील असतं। दिवाळी असेल किंवा आपला बर्थडे असेल, तेव्हा जर आपण काही नवीन कपडे घेतले असतील तर एक वेगळं फील असतं। माझं ड्रेसिंग प्रॉपर असायला पाहिजे। माझा शाळेचा युनिफॉर्म असेल किंवा एव्हरी डे मी अतिशय विराज सुबेशा अशा पद्धतीने मी असलं पाहिजे। त्यानंतर बजरंगबलीच्या बद्दल तुलसीदास म्हणताय, कानन कुंडल कुंचित केसा। कानामध्ये हनुमंताच्या कुंडल आहे आणि त्यांचे जे केस आहेत ते स्प्रिंकल आहेत, घुंगराळे आहेत। कुंचित केसा, कुरळे केस आहेत। अतिशय आकर्षक आणि मनोहर असं वर्णन संत तुलसीदास या विचारांमध्ये करतायत। तुलसीदास इथं सांगताय, बजरंगबली आपण सुरुवातीपासून बघितलं, जय हनुमान ज्ञान सागर, जय कपीस देहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा वगैरे वगैरे आपण ह्या सगळ्या काही गोष्टी बघत आलो। इथं ते काय म्हणतात, हनुमंताची चांगली क्वालिटी किंवा आपल्यासाठी चिंतन करायला हवी अशी एक गोष्ट इथं ते सांगतायत। हात वज्र और ध्वजा विराजे, कांदे मूज जनेऊ साजे। हात, एका हातामध्ये बजरंगबलीच्या काय आहे? वज्र आहे, आणि दुसऱ्या हातामध्ये ध्वज आहे, ध्वजा विराज। म्हणजे बजरंगबलीच्या एका हातामध्ये वज्र आहे, अनुशासन करण्यासाठी। जे दुष्ट विचार, साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। असुराचं खंडन करण्यासाठी, त्यांचा कुर्मा करण्यासाठी एका हातामध्ये त्यांचं वज्र आहे। हे सज्जनांना एक अभय देण्यासाठी एक खूप महत्वाचा विषय आहे की मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या संरक्षणार्थ उभा आहे। जे सत्य आहे, जे धर्माने न्यायाने चालणार आहे, त्या ठिकाणी मी वज्र घेऊन उभा आहे। आणि दुसऱ्या हातामध्ये केवळ फोडाफोडी आहे का? तर इथं ते काय म्हणतात, हात वज्र और ध्वजा विराज। दुसऱ्या हातामध्ये बजरंगबलींच्या प्रभू रामचंद्रांच्या विचारांचा ध्वज आहे, आणि कांदे मूंज जनेऊ साजे। जनेऊ जे मूंज नावाचं एक सूत आहे, तर त्याचा जानवं बजरंगबलींच्या ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर दिसतो। तर त्याचं एक जेव्हा आपण वर्णन करू किंवा जस्ट आपण आपल्या मनपटलावर, आपल्या डोळ्यांच्या पटलावर जर हे सगळं वर्णन आपण ऐकलं, विचार करायला लागलो, तर आपल्या लक्षात येईल की बजरंगबली कसे दिसतात।
आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या काही व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आणि रिप्रोडक्टिव्ह इमॅजिनेशन हे किती सत्य आहे किती असत्य आहे, पण आज यातला प्रत्येक शब्द आणि शब्द ॲज इट इज असाच आपल्यासाठी लागू आहे. कंचन भरण विराज सुदेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हात वज्र और ध्वजा विराजे, कांदे मुंज जनेऊ सा. तर मंडळी, तुलसीदासांनी हा जो काही हनुमान चालिसाचा जो काही क्रम आपल्याला सांगितलेला आहे, आपण हा सातत्याने बघत राहूया, विचार करूया. या प्रत्येक शब्दांचा जर आपल्याला अर्थ कळला तर आपण आणि आपल्या मुलांना हे हनुमान चालिसा म्हणण्यासाठी अतिशय चांगली ऊर्जा मिळणार आहे आणि ते आनंदाने आपण करू. प्रकाश काउन्सलर चॅनलवर मी सातत्याने आठवड्यातून एकदा हनुमान चालिसावर या 2-3 वाक्यांवर बोलत असतो. आपण हे कंप्लीट करूया. मुलांच्या आत्मिक डेव्हलपमेंटसाठी, एकात्मिक विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबर मुलांच्या मध्ये संस्कार यावे. आपल्याजवळ जी एनर्जी आहे, आपल्याजवळ जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा कसा वापर करायचा हा महत्वपूर्ण संदेश हात वज्र और ध्वजा विराजे अशा पद्धतीने तुलसीदासांनी सांगितलेला आहे. माझ्या मुलांना हा मेसेज मला दिला पाहिजे. आपल्या मुलांच्या मध्ये एक विषय चांगल्या पद्धतीने आपण पेरला पाहिजे की तू धर्माच्या सत्याच्या रस्त्याने उभा असला पाहिजे. जसं संत म्हणतायत, मेनावळ भाऊ आम्ही कठोर वज्रास वेधवायचे. जे चूक आहे त्यांच्यासाठी आम्ही कठोर वज्रास वेधवायचे आणि जे सज्जन आहेत, सरळ आहेत, त्यांच्यासाठी आम्ही कसे आहोत, मेनावळ भाऊ आम्ही आहोत. ध्वजा विराजे या पद्धतीने त्याचं वर्णन आपण समजून घेतोय. आपल्या मुलांना हा चांगला संदेश आपण देऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हनुमान चालिसाच्या पुढच्या विषयावर आपण बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.